तर आता बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 मधला प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे की समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केली आहे, तर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळालेली असते. तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीर मुळात किती सफरचंद खरेदी केले? आपल्याला प्रश्नामधून काय समजते की समीरने 360 रुपयामध्ये काही सफरचंद खरेदी केलेली आहे. प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाली असती, तर 25% अधिक सफरचंद घेऊ शकला असता. तर मूळ किती सफरचंद त्यांनी घेतले हे शोधायचं आहे. तर स्टेप 1, समीरने n सफरचंद घेतले आपण असं सपोज करू. तर प्रत्येक सफरचंदाची किंमत किती होईल? तर 360 भागाकार n हे एक सफरचंदाची किंमत होणार. तर सूट मिळाल्यानंतर प्रत्येक सफरचंदाची किंमत 360/n - 3, जे आपल्याला म्हटलेल्या 3 रुपयाची सूट आहे म्हणून ते झाले प्रत्येक सफरचंदाची किंमत. नंतर सूटमुळे सफरचंदाची संख्या 25% ने वाढते. तर 1.25 n म्हणजे 25% ने वाढते असं म्हटलं आहे. 1.25 n कसं आलं? तर एक बेरीज 25/100 बेरीज काऊन घेतली? कारण की वाढते म्हटलं आहे. जर घटते म्हटलं असतं तर एक मायनस घेतलं असतं आपण. तर वाढते म्हटलं आहे म्हणून एक बेरीज घेतला आहे आपण. एक बेरीज 25/100 म्हणजे 100 एक 100 आणि 100 प्लस 25 म्हणजे 125. 125/100 आणि 2 घरी मागे जाते म्हणून 1.25 होणार. 1.25 आणि n म्हणजे सफरचंद घेतली होती असं आहे ते. नंतर स्टेप 2 समीकरण. आपण याचे आता समीकरण बनवू. तर मिळणारी संख्या किती? 1.25 n गुणाकार एक सफरचंदाची किंमत. एक सफरचंदाची किंमत काढली होती आपण 360/n वजा 3 ते ठेवलं आपण. एकूण रक्कम 360. जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा n हा n आत गुणाकारमध्ये जातो. तर इथे अपॉनमध्ये n आहे आणि गुणाकारमध्ये n आहे. तर n कॅन्सल होणार आणि इथं 3n होणार गुणाकारमध्ये जाणार तेव्हा. आता 1.25 हे गुणाकारमध्ये आत जाणार. तर ते होणार 1.25 गुणिले 360 म्हणजे 450 वजा 1.25 गुणिले 3n ते होते 3.75n इक्वल टू 360. ह्या दोघांची जेव्हा वजाबाकी करू तर 90 येते. तिकडे राहते 3.75n आणि 3. इथंच ठेवा ना 3.75 तिकडे भागाकारमध्ये जाणार. तेव्हा जेव्हा यांचा भागाकार आपण सॉल्व करू ते येते 24. तर हे झालं फास्टमध्ये कारण की शॉर्ट आहे. याचा पूर्ण व्हिडिओ सविस्तरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. पूर्ण 20 क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहे. ते तुम्हाला इथं लिंक दिसत असेल तिथं तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही याला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.